सोन्या 50-50 केसरी मैदानात आहोत आणि एक सुंदर असं वासरू आज मला वाटतं 24 गट ना 25 गटात पळालं. सरपंच नाव आहे मित्रांनो, पाचवडचं आहे. आपल्यासोबत मान तालुक्याचे उपाध्यक्ष बंटी शेठ असतील, परत सरपंच मालक देखील आहेत. आपण त्याची आज मुलाखत घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? आपलं नाव प्रकाश गाडगे, पण गाडी पैती आपली वांजळे ग्रुप 143 स्वप्नील कंशे बोरवाडी आणि बंटी शेठच्या नावावर पैती गाडी. दादा आज खऱ्या अर्थानं मला वाटतं बालमासोबत काय सांगा, कशी गाडीला स्पीड लागलं काय? गाडीला स्पीड काय, गाड्या त्यात कमी होत्या, गटाला गाड्या झोपल्या नव्हत्या. 4च गाड्या पळाल्या त्या. आणि आपले जवळचे मित्र आपले सचिनचे पण मालक म्हणले होते आम्ही मोर्चा गटात आणतो, तुम्ही 25 मध्ये हाना. म्हणून आपल्या बघलेला सचिनची गाडी होती, पण त्याने आपल्याला सांगितलं होतं फोन करून मोहरा हाना गाडी तुम्ही, म्हणजे सचिनची मोहरा आणतो तुम्ही हाना 25 मध्ये. काय सांगाल आता? मला वाटतं गुलालात कंटिन्यू वासरू आहे आपलं. वासरू आपण आता ही 4थं मैदान आहे. पहिले 2 मैदान, एक पाचवडच्या मैदानात गुलाल केलाय आणि दुसरं आपलं माळशिरसचं हिंद केसरी आदतचं मैदान, त्यात 2 नंबर केला वासरानं. आणि त्या दिवशी आपण सचिन बरोबर पळालो, थोडंसं बॅटलॅक असल्यामुळे थोडं गटाला मार खाल्ला आपण. त्या दिवशी आपण काय गुलाल नाही केला आणि आज आपण 4थं मैदान आहे याच्यावर. आज त्यानं गट पास केलाय. आता काय वासराची खासियत काय आपल्या? खासियत काय, आता आपल्याला आवडलं होतं तेव्हा घेतलं होतं पळायला, म्हणजे अजून तरी बैलाला कमी पडलं नाही, हातातच वासरू सगळ्या बैलाचनी. आणि माळशिरसमध्ये आपण गाडी वासरावर बांधलेली होती. बरं. किती महिन्याचं आहे काय हे? आता 14 महिन्याचं आहे. 14 महिने. कुठनं घेतलं होतं आपण काय? देवा ड्रायव्हर माळशिरस, त्यांच्याकडून घेतलेला आहे. काय म्हणजे यात बघितलं काय तुम्ही जेव्हा घेतलं त्यावेळेला बच्चा असेल त्यावेळी तो बच्चा म्हणजे आपल्याला काय ह्याचा फेरा काढला होता फक्त, तेव्हा आपल्याला पसंत आलं होतं. पण त्याने आपल्या मैदानावर आपण मैदान घेतलं होतं आपल्या वाढदिवसानिमित्त, त्याच्यावर गाडी पळवली होती. त्यात यानं पहिल्या मैदानात, पहिलंच मैदान ह्याचं, आणि त्यात त्यानं 5वा नंबर केला. आणि तिथंच आपण व्यवहार केला आपल्या मैदानातच. आपण खरेदी केली ना आपल्या दावणीला आल्यानंतर हिंद केसरी माळशिरसचं पहिलं मैदान आणि त्या मैदानात 2रा नंबरचा गुलाल, म्हणजे आपल्या दावणीला पहिलं हिंद केसरी म्हणलं तर हिंद केसरीचा गुलाल आपल्याला ह्यानं घेऊन दिला. म्हणजे आता ज्यावेळी घेतल्यानंतर पहिलाच गुलाल तो हिंद केसरीचा मिळाला. हिंद केसरी. आणि मला म्हणजे सांगा वाटतं की हिंद केसरीचा गुलाल कधी असं मिळत नाही, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे मालक किती देवाकडे प्रार्थना करतो ही नंदी पळावा, पण तुम्ही घेतल्यानंतर राहिला म्हणजे नक्कीच कुठंतरी नंदीचं तुमच्यावर एक वरदान आहे की बाबा गुलाल मिळाला तुम्हाला. 100% आपल्याला, म्हणजे आपण आधी पण लय वासरं घेतले होते, पण त्यात नव्हतं आपल्याला यश, पण ह्याच्यात आपल्याला पहिल्याच मैदानात यश भेटलं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे म्हणतात ना, ज्या मैदानासाठी हिंद केसरी गुलालासाठी माणसं दर पडतात. काय जणांनी आता 10-10, 20-20 वर्ष भेटला नाही हिंद केसरीचा गुलाल, पण आपल्याला पहिल्या मैदानात घेऊन दिलाय गुलाल. आता जरा ह्या क्षेत्राबद्दल तुमचा व्यवसाय वगैरे काय आहे का? आपला व्यवसाय शेतीच आहे. शेतीच आहे. आणि हा नाद पहिल्यापासून आहे तुम्हाला? पहिल्यापासून आहे. मग नियोजन कोण करतं? सगळं तुम्हीच करताय? सगळी टीम करते आपली. आणि घरी जास्त वासरू तुमच्या घरी असतं आपल्या पैशात. आणि आता बंटी शेट वगैरे असते तर ह्यांची साथ वगैरे कशी लागली तुम्हाला? ह्यांची साथ तर म्हणून सांगतोय काय, पुरी टीमच असते. आपला ही हक्काचा ड्रायव्हर आहे, बालू ड्रायव्हर. परंतु ही सुट्टी मेकर आहे सुनील सुळे, ही मित्र आहे सूरज पवार, आपला घरचाच माणूस आहे. आणि ही टीम अण्णा शेठची आवर्जून, म्हणजे म्हणायचं म्हटलं तर अण्णा शेठची आपल्याला साथ आहे. अनेक अण्णा शेठ आपल्या बरोबर असतात कंटिन्यू. आणि विशेष म्हणजे तुम्ही बैलगाडी मालक असून आयोजक पण चांगले आयोजक आहे, कारण मैदान तुमची चांगली पार पडतात. असतात. आपण म्हणजे आपण उन्हाळ्यात नाही मैदान घेत, पण पावसाळ्यात आपली पट्टी मैदानासाठी चांगली आहे म्हणून आपण ते पावसाळ्यात नियोजन करतो. जसे की बैलगाडी मालकाने जसं उन्हाळ्यात कसं आता बरगोस हे असतात आपले मैदान असतात, पण पावसाळ्यात कसं होतं बैलाजनी प्रॅक्टिस म्हणा या काय म्हणा, तर त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे खालच्या बाजूला कराड बाजूला गेला या सांगली बाजूला गेला तर मैदान बंद असतात. आणि आपलं फाटी अशी आहे की पावसात कंटिन्यू चालणारी फाटी आहे, म्हणून आपल्याला बैलाजनी कुठंतरी बाबाजी ते प्रॅक्टिस मध्ये राहावी, म्हणजे त्यांना काय ही होऊ नये म्हणून आपण ते मैदान आयोजक करतोय. आता सगळं आता तुमच्यासोबत अजून सहकारी तुमचे कोण कोण असतात, म्हणजे सुट्टीला वगैरे असतील किंवा नियोजन करते वगैरे, अजून म्हणजे पायऱ्याचं वगैरे सगळं तुम्हीच बघता? सगळं आपण बघतो. आता बंटी शेटकडे ओळखतो. बंटी शेट काय सांगाल आता, जीवा भावाचे मित्र म्हणून तुम्हाला सांगितलं त्यांनी, कसं काय एकंदरीत काय? एकंदरीत सांगायचं म्हटलं तर वासराला भरपूर स्पीड आहे. ज्यावेळेस आमच्या काकांनी याची पहिली खरेदी केली त्यावेळेस आवर्जून सांगायचं की जसे हे म्हटले आपल्याला की हिंद केसरीचा गुलाल सहजासहजी मिळत नाही, तर मालकांचं कुठंतरी पुण्य आहे. आणि त्याच्यात बरोबर पहिली खरेदी त्यांची सार्थक लागली. पहिल्याच मैदानात 61 फाट्याच्या आदत हिंद केसरी मैदानाला
2 नंबरचा मानकरी झाला. त्या मैदानात जे वासरानं स्पीड लावलं त्या स्पीडमुळे वासराला थोडाफार अडचण येते मोठ्या पायऱ्याची, पण होते आता वासराचं स्पीड बघून लोक बैल देतात वासराला. त्याचप्रमाणे आमचे मित्र आहेत सुनील सुळे, सुट्टी मेकर आहेत आमचे, एकनिष्ठ ड्रायव्हर आहेत बालू ड्रायव्हर. त्याचबरोबर सूरज पवार आहेत आमचे मित्र, हे सर्व. परत आमचे किरण काका आहेत, यांना सगळ्यांना, आणि पिंटू काका आहेत, आणि आमची अण्णा शेठची पूर्ण टीम आहे. ही सर्व टीम एकत्रित येऊन एकमेकाच्या विचारांना एकमेकाला विचारात घेऊन आम्ही पैर करतो. त्याचप्रमाणे आता पुढील वाटचालीस थोडंफार प्रयत्न चालू आहेत मोठ्या पायऱ्यात पळायचं. वासरू पळतंय त्यामुळे आम्ही मोठ्या लोकांना शब्द टाकतोय. पण आता तुम्ही म्हटला की बाबा पळतंय वासरू, पण तुम्ही सांगा जरा की किती पायऱ्याला अडचण येतात, जरा तुम्ही सांगा. पायऱ्याला अडचण काय होते, मोठ्या बैलांचा एक प्रॉब्लेम येतोय की आदत वासरू न बघता आदत वासराला डायरेक्ट नाही म्हणतात, तर वासराला भरपूर स्पीड आहे. आणि मला सुद्धा या क्षेत्रातला थोडाफार अनुभव आहे बऱ्यापैकी. मला वाटतं की ही गाडी चांगली पळेल, पण मोठ्यांची अडचण काय होते की वासराचा व्हिडिओ बघायच्या आधी, वासराचा पळ बघायच्या आधी लोक डिसिजन घेऊन मोकळे होतात की तुमचं वासरू नाही पुरणार, तुमचं वासरू तास बदलेल. हा प्रॉब्लेम जरा मला येतोय, पण आता हळूहळू बघूया. शेवटी तो स्वतःला सिद्ध करून दाखवतोय, त्यामुळे एवढं काय अडचण येत नाही आम्हाला आता सध्या. नक्कीच. आणि विशेष म्हणजे आता आपल्या तालुक्यातलं मैदान पार पडतं सोन्या 50-50 केसरी. राहुल आप्पा गोरेंनी आणि त्यांची टीम आणि आमचे अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य युवा संघटना यांचं कार्य सुद्धा चांगलं आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य संघटना जे अध्यक्ष असतील शेवाळे आबा, विलास पैलवान असतील सचिव, बाकी इतर सहकारी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान भरवलेलं आहे. त्याचबरोबर राहुल आप्पांना युवा संघटनेची साथ चांगल्या प्रकारे लागली आहे. त्याचबरोबर आमची जी मान तालुका संघटना आहे चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. या मैदानावरती 1 नंबर हे मैदान होणार. दुसरी गोष्ट, या मैदानात कुठलाही कोणावरती सिंगली अन्याय होणार नाही, एवढी मी ग्वाही देतो तुम्हाला. नक्कीच. प्रकाश शेट, काय बघताय वासराचं भविष्य? तर तुमच्याकडे कंटिन्यू म्हणजे पळतंय वगैरे, तर काय भविष्य? आपण त्या दिवशी म्हणजे आपण त्या दिवशी पण मुलाखत दिली हिंद केसरी मैदानात. त्या दिवशी जो गुलाल दिलाय त्याच्यातच आपलं सगळं पूर्ण झालेलं आहे. आता त्याच्या इच्छेने जेवढं पळेल तेवढं आपल्यासाठी काफी आहे. बरं. आता किती गॅपने पळवताय काय? आपण 10 दिवसाच्या गॅपवर पळवतो. आता पुढचं वगैरे मैदान कुठं काय? मोरचं मैदान आपण 16 तारखेला केलंय, पुजारवाडीचं नियोजन. बरं. आता तुमचे पण मैदान वगैरे असतील कुठं काय तुमचं? आपलं 15 तारखेला आपल्या गावचं मैदान आहेच. पण आपण आपल्या गावच्या मैदानावर गाडी आता म्हणजे कमी पळवतोय थोडंसं. म्हणजे तिथं म्हणजे आधीच नियोजन झालं होतं आणि ते मैदान पर्यंत लेट पडलं. बरोबर. 16चं नियोजन आधीच झाल्यामुळं आता 15चं नियोजन आपण नाही म्हणजे मना करू शकत नाही नियोजनवालेच नाही. त्याच्यामुळे आपण नियोजन केलेलं होतं 16 तारखेलाच पळणार गाडी. कोणत्या पायऱ्यात आता पळायची इच्छा वाटते तुम्हाला? आता आपला बैल पळण्यापुरता दिसतोय, कारण हिंद केसरीचा गुलाल आहे. आपल्याला बैल सगळीच आवडतात, असं काय कोणताच बैल कमी पडत नाही. आपण सगळे म्हणतात हे मला आवडतो ते आवडतो, पण बैल काय जेव्हा बैल पळतो तेव्हा सगळेच म्हणतात, सगळेच बैल एकसारखे असतात असं काय नाही. आपल्याला काय म्हणजे आता आपण मोठ्या नियोजनात पळायला लागलोय आणि इथनं मोठ्या नियोजन मध्येच पळणार, असं काय नाही कोणत्या बैला बरोबर पळायचं आहे काय असं काय नाही. बरं. आणि घरचं साधा आता आपला अण्णाशेठ गारगेंचा आपला हरणे असेल, ती गाडी कधी पळणार आपली? ठीक आहे, घरचं साज आहे खावं पण आम्ही बोलू